द सुपरपोजिशन थेरम. ओके, तर आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल वरूनच सुपरपोजिशन थेरम काय आहे ते आपण एक्झाम्पल वरून अंडरस्टँड करूया. ठीक आहे. ओके, तर हे एक्झाम्पल घेऊया. आता याच्यामध्ये क्वेश्चन कसा असणार आहे बघा तुम्हाला. फाइंड करंट थ्रू दिस 4 ओहम रेझिस्टन्स. या 4 ओहम मधून जाणारा करंट कॅल्क्युलेट करायचा आहे युजिंग सुपरपोजिशन थेरम. म्हणजे काय विचारलंय, करंट इन 4 ओहम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. 4 ओहम मधून जाणारा या करंट कॅल्क्युलेट करायचा आहे युजिंग सुपरपोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरम वापरून या 4 ओहम मधून जाणारा करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. आता सुपरपोजिशन थेरम मध्ये आता हे सेम एक्झाम्पल आपण मेशनं सॉल्व्ह केलेलं करू शकतो. आपण इतर लूप I1 म्हणूया, मेशनं एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल आपण मेशनं पण सॉल्व्ह करू शकतो. I1 I2 दोन मेश आहेत, मेश इक्वेशन घेऊ शकतो आणि इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व्ह करून आपण यातून जाणारा करंट काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. सेम एक्झाम्पल आपण नोड ॲनालिसिसनं सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. हे जे सेम एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आपण नोड व्होल्टेज मेथडनं सुद्धा काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. कसं करणार आहे ते झालेलं आहे आपलं. काय करतो आपण, इथं नोड कन्सिडर करायचा आहे एक. सपोज इथं नोड ए म्हटला तर या नोड ए ला काय करणार आहे आपण, KCL अप्लाय करणार आहे, किरचॉफ्स करंट लॉ अप्लाय करणार आहे. तर सेम आपण हे पाहिलेलं आहे. आता आपण सुपरपोजिशन बघतोय. आता सुपरपोजिशन थेरम काय सांगतो, तर या 4 ओहम मधून जाणारा करंट म्हणजे हे दोन सोर्स आहेत. मिनिमम हाऊ मेनी सोर्सेस आर रिक्वायर्ड, मल्टिपल चॉइस क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. टू अप्लाय सुपरपोजिशन थेरम मिनिमम 2 सोर्सेस आर रिक्वायर्ड. आयदर इट मे बी व्होल्टेज सोर्स or it may be current source or one voltage source, one current source or both voltage source or both current source. म्हणजे या 4 ओहम मधून जाणारा करंट कॅल्क्युलेट करायचा आहे हे 2 व्होल्टेज सोर्स असताना. आता या 4 ओहम मधून जाणारा करंट आपण कॅल्क्युलेट करणार आहे कसा, तर सुपरपोजिशन थेरम मध्ये काय सांगतो, तर आपण ऍट ए टाइम एक सोर्स ऍक्टिव्ह ठेवणार आहे, दुसरा सोर्स काय करणार आहे आपण डिऍक्टिव्हेट करणार आहे. आता डिऍक्टिव्हेट करायचं म्हणजे काय करायचं, हे झालेलं आहे. काय आहे डिऍक्टिव्हेट करायचं म्हणजे काय करायचं आपण, तर व्होल्टेज सोर्स असेल तर व्होल्टेज सोर्स काय करणार आहे रे आपण, काय करणार आहे व्होल्टेज सोर्स, शॉर्ट इट. व्होल्टेज सोर्स आपण काय करणार आहे, शॉर्ट करणार आहे. आणि करंट सोर्स असेल तर करंट सोर्स काय करणार आहे आपण, ओपन इट. ओपन इट म्हणजे ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट. म्हणजे व्होल्टेज सोर्स आपण शॉर्ट करणार आहे, करंट सोर्स आपण काय करणार आहे, ओपन करणार आहे. आणि सर्किट मध्ये ऍट ए टाइम आपण एकच सोर्स ठेवणार आहे. ठीक आहे. आता पहिली स्टेप काय करणार आहे आपण, सपोज पहिली स्टेप 20 व्होल्ट सोर्स ऍक्टिंग ओनली, म्हणजे 20 व्होल्टचा सोर्स फक्त ठेवणार आहे. त्यावेळी 10 व्होल्टचा सोर्स काय होईल रे, आता सांगितलं तुम्हाला 10 व्होल्टचा सोर्स काय होणार आहे, शॉर्ट होणार आहे. म्हणजे इथं आपण ओपन करणार आहे आणि इथं एक शॉर्ट सर्किटची लिंक टाकणार आहे. ठीक आहे. म्हणजे 20 व्होल्ट असताना 4 ओहम मधून जाणारा करंट कॅल्क्युलेट करणार आहे. सेकंड स्टेपला 10 व्होल्ट असताना 4 ओहम मधून जाणारा करंट काढणार आहे आणि त्या दोन्ही करंटची जी ऍडिशन येणार आहे ती तुमचं काय येणार आहे, आन्सर येणार आहे. आता जर इक्वेशन तुम्ही बघितलं, ठीक आहे, स्टेप 1 इथं म्हटली आपण. स्टेप 1 काय म्हणणार आहे तुम्ही, स्टेप 1 काय, स्टेप 1 20 व्होल्ट सोर्स ऍक्टिंग ओनली. फक्त 20 व्होल्टचा सोर्स ठेवणार आहे आणि त्यावेळी 10 व्होल्ट काय करणार आहे रे, 10 व्होल्ट सोर्स काय करणार आहे त्यावेळी, शॉर्ट इट. 10 व्होल्टचा सोर्स काय करणार आहे तुम्ही, शॉर्ट सर्किट करणार आहे, शॉर्ट सर्किट करणार आहे. ठीक आहे. आता बघा, आता इकडे जर पाहिलं तुम्ही याच्यामध्ये बघा, व्यवस्थित लक्ष द्या. जर तुम्ही इथं बघितलं तर हा ओके, इथं बघितलं तुम्ही तर काय नाही दिसतंय, हे दोन एकमेकांना कसे आहेत, हे दोन एकमेकांना पॅरलल आहेत. कसे आहेत हे, एकमेकांना
पॅरलल आहेत. म्हणजे याचा दोघांचं कॉम्बाईन एकत्र रेजिस्टन्स कसा येणार आहे माहित आहे तुम्हाला. सपोज हा R1 कन्सिडर करा, हा R2 कन्सिडर करा, हे एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे कसं येणार आहे R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. म्हणजे किती येणार आहे 4 into 3 डिवायडेड बाय 4 प्लस 3, 12 डिवायडेड बाय 7. किती आन्सर येतंय कॅल्सी मध्ये तुम्ही करू शकता. 12 डिवायडेड बाय 7 किती आलं 12 divided by 7. ठीक आहे किती येईल कोण सांगतंय 12 डिवायडेड बाय 7 1.71. किती आलं इथं आन्सर आपलं 1.71 ओहम. म्हणजे या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आपलं आलं 1.71. आता तुम्ही ही काय करू शकता हे कॅन्सल करू शकता हे टोटल आणि इथं एकच रेजिस्टन्स तुम्ही लिहिणार आहे. काय करणार आहे इथं किती येणार आहे याची व्हॅल्यू 1.71 ओहम. 1.71 ओहम. आता हे दोन जर बघितले हे 3 ओहम आणि 1.71 ओहम हे एकमेकांना कसे आहे एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. म्हणजे या दोघांची ऍडिशन येणार आहे. म्हणजे सर्किटचा टोटल रेजिस्टन्स किती येणार आहे रे कोण ठीक आहे किती येणार आहे सर्किटचा टोटल रेजिस्टन्स 4.71. हा इथून कट होणार आहे आणि किती येणार आहे 4.71. आता तुम्हाला यातला काय कॅल्क्युलेट करणार आहे तुम्ही आय टोटल कॅल्क्युलेट करा. तुम्हाला टोटल व्होल्टेज माहित आहे टोटल रेजिस्टन्स मिळाला. तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार आहे टोटल करंट. फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला कोणता रे V इज इक्वल टू IR. आय कॅल्क्युलेट करायचे V आहे 20 R आहे 4.71. किती आला आन्सर किती येते 20 डिवायडेड बाय 4.71 4.24 एम्पियर. हा काय मिळाला तुम्हाला टोटल करंट मिळाला. हा किती मिळाला करंट 4.24. ओके तुम्हाला टोटल करंट मिळाला. आता तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार आहे करंट डिव्हिजन रूल अप्लाय करून काय करणार आहे 4 ओहम मधून जाणारा करंट कॅल्क्युलेट करणार आहे. ओके बघा डायग्राम कशी होती आपली ही 3 हा 4 हा इथं किती होता रे 3 हा इकडला आपण शॉर्ट सर्किट केलेला आणि इथं व्होल्टेज होतं 20 व्होल्ट आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे यातून जाणारा करंट कॅल्क्युलेट करायचा. सपोज कन्सिडर दिस करंट इज I1 डॅश. ओके आता इथला आपल्याला टोटल करंट मिळालेला आता किती आलेला टोटल करंट 4.24 एम्पियर. आता आपण इथं काय अप्लाय करणार आहे करंट डिव्हिजन रूल अप्लाय करणार आहे. आता बघा इकडे लक्ष द्या या पॉइंटला करंट काय होतोय 4.24 करंट इनकमिंग आहे. मात्र इथून दोन पाथ आहेत. किती रस्ते आहेत इथं करंटला जायला दोन आहेत. एक 3 ओहम आहे एक 4 ओहम आहे. आता इथं आपण काय अप्लाय करणार आहे करंट डिव्हिजन रूल अप्लाय करणार आहे. आता करंट डिव्हिजन रूल तुम्हाला कसा आहे करंट डिव्हिजन रूल सपोज आपल्याला I1 डॅश कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके काय कॅल्क्युलेट करायचे आपल्याला I1 डॅश. मग I1 डॅश कसा कॅल्क्युलेट करणार टोटल करंट फॉर्म्युला लिहून घ्यावं तर टोटल करंट इनटू अपोजिट ब्रांचचा रेजिस्टन्स. इथं म्हणावं तर अपोजिट R म्हणजे रेजिस्टन्स डिवायडेड बाय या दोन्ही रेजिस्टन्सची सम म्हणजे सम ऑफ R टोटल R इंटू अपोजिट R डिवायडेड बाय सम ऑफ R. मग फॉर्म्युला इथं व्हॅल्यू पुट आउट करा. टोटल करंट आहे 4.24 इंटू अपोजिट R म्हणजे या ब्रांच मधला काढायचा याचा अपोजिट R म्हणजे हा म्हणजे किती आला 3 डिवायडेड बाय सम ऑफ R 4 प्लस 3 म्हणजे 7 म्हणजे किती आलं कॅल्क्युलेशन 4.24 इंटू 3 डिवायडेड बाय टोटलला डिवायडेड बाय 7 1.81 एम्पियर 1.81 एम्पियर. कुठल्या स्टेपला 20 व्होल्ट असताना 4 ओहम मधून जाणारा करंट 1.81 एम्पियर. ह्याला इक्वेशन 1 म्हणा इथं. ओके आता सेकंड स्टेप ही झाली स्टेप 1. आता स्टेप 2 काय आहे
तर 10 व्होल्ट सोर्स ऍक्टिंग ओनली. म्हणजे सर्किट कसं आहे बघा आपलं इथपर्यंत समजलं. आता सर्किट कसं येणार आहे 10 व्होल्टचा सोर्स फक्त आपण सर्किटमध्ये ठेवणार आहे आणि 20 व्होल्टचा सोर्स काय करणार आहे आपण डिऍक्टिव्हेट करणार आहे. म्हणजे हा काय केला इथं हा शॉर्ट सर्किट केला. ओके आता काय बरोबर समजलं. स्टेप 2 10 व्होल्ट सोर्स ऍक्टिंग ओनली 20 व्होल्ट सोर्स शॉर्ट करणार आहे. आता इकडे बघितलं तर हा 3 आणि हा 4 एकमेकांना कसे आहेत रे पॅरलल आहेत. कारण टोटल करंट इकडून येतोय आणि दोन पाथ आहेत ते पॅरलल आहेत एकमेकांना सिरीज पॅरलल तुम्हाला माहित आहे. तर हे एकमेकांना कसे आहेत पॅरलल आहेत. मग याचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर रेजिस्टन्स किती येणार आहे कंबाइंड रेजिस्टन्स 4 × 3 डिवायडेड बाय 4 + 3. सेम मगाशी जे होतं तेच आन्सर येईल. करंट किती येणार आहे 1.71 म्हणजे हा किती आला 1.71. आता हे दोन एकमेकांना सिरीज म्हणजे इथं पुन्हा किती आला टोटल रेजिस्टन्स 4.71. ओके 4.71 तुम्हाला काय मिळाला टोटल रेजिस्टन्स मिळाला. तुम्हाला व्होल्टेज माहित आहे सर्किट मधला टोटल करंट कॅल्क्युलेट करणार आहे. करंट कसा कॅल्क्युलेट करणार आहे I तर फॉर्म्युला आहे V डिवायडेड बाय R. म्हणजे करंट कसा कॅल्क्युलेट करणार I टोटल इथं टोटल म्हणू शकता I टोटल इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 4.71 10 डिवायडेड बाय 4.71 2.12 किती आला तुम्हाला हा करंट 2.12 टोटल करंट मिळाला. पण आपल्याला फक्त 4 ओहम मधून जाणारा पाहिजे. मग आपण आता इथं काय करणार आहे सर्किटचा टोटल करंट मिळाला. आता आपण सर्किट रीड्रॉ करून घ्यायचंय. प्रत्येक वेळी लक्षात ठेवा सर्किट ह्याच्यामध्ये काय करावं लागतं रीड्रॉ करून घ्यावं लागतं. म्हणजे कसं येणार आहे बघा 2 ओके बघा ओके हा आहे 10 3 3 4. आपल्याला यातून जाणारा करंट कॅल्क्युलेट करायचे. तुम्हाला टोटल करंट माहित झालाय किती आला आता टोटल करंट 2.12 एम्पियर. करंटचं युनिट काय आहे एम्पियर आहे माहित आहे. आता इथं काय करणार आहे तुम्ही करंट डिव्हिजन रूल अप्लाय करणार आहे. म्हणजे 2.12 एम्पियर इथं आला. यातला करंट काही करंट इकडे गेलाय काही करंट इकडे गेलाय. पण आपल्याला पाहिजे कुठल्या ब्रांच मधला किंवा कुठल्या रेजिस्टन्स मधला 4 मधला. मग आता इथं पुन्हा काय करणार आहे करंट डिव्हिजन रूल आपण अप्लाय करणार आहे. कसा अप्लाय करणार आहे तर करंट इन 4 ओहम. सपोज याला तुम्ही कन्सिडर करा I1 डबल डॅश. करंट इन 4 ओहम म्हणजे सपोज इथं काय म्हणणार आहे I1 डबल डॅश इज इक्वल टू टोटल करंट. आता इथं मी फॉर्म्युला लिहित बसत नाही मगाशी फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला टोटल करंट इनटू अपोजिट ब्रांच म्हणजे यातला काढायचा याच्या अपोजिट ही ब्रांच अपोजिट ब्रांचचा रेजिस्टन्स डिवायडेड बाय दोन्ही ब्रांचच्या रेजिस्टन्सची सम. म्हणजे 2.12 इंटू 3 डिवायडेड बाय 3.4 3 + 4 म्हणजे डिवायडेड बाय 7 किती आला आन्सर 0.908. इथे लिहितो बघा मी काय आला आन्सर किती आला करंट I1 डबल डॅश इज इक्वल टू 0.908 एम्पियर. ओके आपल्याला आता 10 व्होल्ट असताना 4 ओहम मधून एवढा करंट जातोय. 20 व्होल्ट असताना 4 मधून जाणारा करंट मगाशी आपण कॅल्क्युलेट केला किती आलेला रे मगाशी करंट I1 डॅश किती आलेला मगाशी हा किती आलेला I1 डॅश टोटल किती आलेला I1 डॅश 1.81 एम्पियर. हा झाला पहिली स्टेप. ही झाली दुसरी. आता मग काय करणार आहे दोन्ही सोर्स असताना करंट कसा येणार आहे तर या दोन्ही करंटची ऍडिशन म्हणजे कसं येणार आहे टोटल I करंट इन 4 ओहम इज इक्वल टू I1 डॅश प्लस I1 डबल डॅश. I1 डॅश किती आहे 1.81 आणि I1 डबल डॅश किती आलाय आपला 0.908. टोटल किती येते यांची समेशन 2.718 एम्पियर. हा काय झाला काय मिळाला आपल्याला करंट इन 4 ओहम रेजिस्टन्स युजिंग कुठला थेरम वापरलाय आपण कोणता थेरम इथे यूज केलेला आहे सुपरपोजिशन थेरम.
ठीक आहे, तुम्ही सेम एक्झाम्पल मेश माहित आहे, मेशनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि क्रॉस चेक करू शकता. कोणताही थेरम वापरा, तुम्हाला अँसर काय येणार आहे, सेम येणार आहे. पण पर्टिक्युलरली आपल्याला जर विचारलं असेल सुपरपोजिशन थेरमनं सॉल्व्ह करा, तर आपल्याला सुपरपोजिशन थेरमनंच अँसर काय करावं लागणार आहे, सॉल्व्ह करावं लागणार आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू.